नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बँकेची टक्केवारी कशी काढायची असते किंवा बँकेचं व्याज कसं काढायचं असतं, ती सर्व तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, प्रत्येक व्यक्तीला कर्जाची गरज असते। प्रत्येक व्यक्ती कोणाकडून तरी कर्ज घेत असतो, म्हणजे एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडून असू दे किंवा आपल्या मित्राकडून असू दे किंवा एखाद्या बँकेकडून असू दे, कुणाकडूनही ती व्यक्ती कर्ज घेते आणि ते कर्ज आपल्याला आहे तसं नाही मिळत, त्यामागे काहीतरी व्याजदर असतो आणि मग तो व्याजदर असल्यामुळे आपल्याला ते कर्ज ते व्याजासहित आपल्याला परत करावं लागतं। तर बघा, तो व्याजदर नेमका कसा असतो, म्हणजे बँकेचा व्याजदर कसा असतो, वार्षिक असतो, महिन्याचा असतो की कसा असतो, ही सर्व तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, आता समजा जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राकडून 1,00,000 रुपये घेतले, जर तुम्ही तुमच्या मित्राकडून 1,00,000 रुपये घेतलेत, तेही 4% घेतले, 4% व्याजदराने 8 महिन्यासाठी जर तुम्ही घेतले, 8 महिन्यासाठी जर तुम्ही घेतले, बघा आता, जर तुम्ही तुमच्या मित्राकडून 1,00,000 रुपये घेतले, तेही फक्त 8 महिन्यासाठी 4% व्याजदराने, तर बघा, मग हे तुम्ही तुमच्या मित्राकडून जे कर्ज घेतलेलं आहे, तर ते तुम्हाला प्रत्येक महिन्याला 4% त्याला तुम्हाला व्याज द्यावं लागतं। म्हणजे 8 महिन्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुम्हाला 4% व्याज द्यावं लागतं। बघा, प्रत्येक महिन्याला 4% व्याज द्यावं लागतं, पण बँकेत असं नसतं। जर तुम्ही बँकेत कर्ज काढलं, तर तुम्हाला जर बँकेत समजा 4% जर तुम्ही कर्ज काढलं, तर तुम्हाला ते वार्षिक व्याज असतं। त्यामुळे आपल्याला काय वाटतं की बाबा, आपल्या मित्राने आपल्याला दिलंय आणि आपल्याला एकदम कमी दरामध्ये दिलंय, पण बँकेचा व्याजदर जास्त असतो। 8%, 9% असेल, 10% असेल, 12% असेल, 16% असेल, तर तो आपल्याला व्याजदर जास्त असतो, पण तो व्याजदर आपल्याला वार्षिक दिला जातो बँकेचा। आणि जर आपण एखाद्या मित्राकडून जर तुम्ही तुमच्या घेतलं, तर तो व्याजदर तुम्हाला कमी वाढतो। कारण का कमी वाढतो? कारण तो व्याजदर फक्त एका महिन्यासाठी असतो। एका महिन्यात तुम्ही तो 4% त्याला ते व्याज देता, त्यामुळे आपल्याला तो व्याजदर कमी वाढतो। आता बघा, जर तुम्ही बँकेकडून 1,00,000चं कर्ज काढलंय, 1,00,000चं कर्ज काढलंय आणि तेही समजा जर तुम्ही 8% काढलं असेल, जर तुम्ही 8% काढलं असेल, तर मग आपल्याला वर्षाला त्याला व्याज किती द्यावं लागतं, आपण ते बघूया। तर बघा, एकदम सोपं असतं व्याजदर काढायला। बघा, 1,00,000 इथं आपण लिहायचं, त्या 1,00,000ला गुणिले हे 8 करायचं आणि छेदामध्ये 100 करायचं। बघा, हा असतो आपला वार्षिक व्याजदर। जर तुम्ही याला गुणलं आणि जर व्यवस्थित भागलं, तर तुमचं उत्तर येऊ शकतं। तुम्ही जेवढं कर्ज काढलेलं आहे ते इथं लिहायचं, त्याचप्रमाणे जेवढे तुम्ही टक्क्याने कर्ज घेतले ते टक्के इथं लिहायचं आणि फक्त छेद 100 करायचं, तुम्हाला तुमचा वार्षिक व्याजदर मिळून जातो। बघा, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला। आता 8 ने या संख्येला तुम्हाला फक्त गुणायचंय। 8 एके 8, 1, 2 आणि 3, म्हणजे 8,000 रुपये हा वार्षिक व्याजदर झाला। 8,000 रुपये हा वार्षिक व्याजदर झाला। तुम्हाला बँकेला 8,000 रुपये वार्षिक व्याज द्यावं लागतं, वार्षिक व्याज द्यावं लागतं। तर एवढं सोपं आहे हे। 8,000 रुपये तुमचे झाले वर्षाचं व्याज, म्हणजे 1,00,000ला तुम्ही पुन्हा एक्स्ट्रा 8,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतात। बघा, जर तुम्ही आता 1,00,000 रुपये काढलेत आणि जर तुम्ही ते 12% काढले, बँकेकडून जर तुम्ही ते 12% काढले एका वर्षाच्या मुदतीवर, तर बघा, 1,00,000 रुपये लिहायचं, 1,00,000 रुपये लिहायचं, गुणाकारामध्ये ते 12 लिहायचं आणि त्याला छेद 100, आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं। बघा, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला। आता या दोन्हींचा फक्त गुणाकार करायचा, 12 एके 12, म्हणजे 12,000 रुपये। 12,000 रुपये वार्षिक व्याजदर असतो, म्हणजे 1,00,000ला तुम्ही वर्षाला एका वर्षामध्ये तुम्हाला 12,000 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात। आता जर तुम्ही समजा हे 1,00,000 रुपये 2 वर्षासाठी घेतले, जर तुम्ही हे 1,00,000 रुपये
2 वर्षासाठी घेतले तर तुम्हाला फक्त याला गुणिले 2 करा, 12 दोन्ही 24 होणार, म्हणजे 24,000 रुपये तुम्हाला त्याचा व्याजदर असणार आहे. आता बघा हे 12,000 रुपये जे आहे, जर तुम्हाला त्याला महिन्याला जर किती येतात ते बघायचे असेल तर त्या 12ला तुम्ही 12नेच काय करा, डिवाइड करा. 12 एके 12, 12 एके 12 म्हणजे 1,000 रुपये तुम्हाला महिन्याला व्याज द्यावं लागेल. त्या 1 लाखाला तुम्हाला 1,000 रुपये महिन्याला व्याज द्यावं लागेल. तर अशा प्रकारे बँकेचा व्याजदर असतो. जर तुम्ही समजा 5 लाख रुपये काढलेत बँकेकडून 12%ने, जर तुम्ही 5 लाख रुपये काढलेत तर बघा तुम्ही प्रत्येकाचा हिशोब असाच करायचा. बघा इथं 5 लाख रुपये लिहायचं, इथं 5 लाख रुपये लिहा, त्याला गुणिले ते 12 करा आणि छेद 100 करा. एकदम सोपं आहे. तुम्ही जेवढं कर्ज काढलेलं आहे ती संख्या इथं लिहा, तुम्ही ज्या टक्क्याने कर्ज काढले ते टक्के इथं लिहा आणि खाली छेदामध्ये 100 लिहायचं. बघा 0 कट 0 कट 0 कट 0 कट. आता 12 पंचे 60 येतात आणि हे वरचे 3 0 1 2 3 म्हणजे 60,000 रुपये तुम्हाला वर्षाला व्याज द्यावं लागेल बँकेला. किती? 5 लाखासाठी तुम्हाला 60,000 रुपये बँकेला वर्षाला व्याज द्यावं लागेल. मग ते 5 लाख रुपये जर तुमचे एका वर्षामध्ये नाही फिटले तर तुमचं व्याज पुढं पुन्हा वाढू शकतं. जर समजा हे 60,000 रुपये हा व्याजदर आहे एका वर्षाचा, पण जर तुम्ही हे कर्ज जर तुम्हाला हे 5 लाख फेडायला जर तुम्हाला 3 वर्ष लागली तर तुम्ही याला गुणिले 3 करा. 0 0 0 0 साइन त्रिक 18. बघा तुम्हाला व्याज किती द्यावं लागतं. 1,80,000 रुपये तुम्हाला व्याज द्यावं लागतं. 3 वर्ष जर तुम्ही 5 लाख नाही फेडले तर म्हणजे आपले एक्स्ट्रा पैसे बँकेला एवढे जातात. तर असा बँकेचा व्याजदर असतो. तुम्ही जेवढं कर्ज काढाल तेवढ्या टक्क्याने तुम्ही जर कर्ज काढलं तर तुम्हाला ते एका वर्षामध्ये तेवढं व्याजदर असतो. आणि जर एका वर्षात तुम्ही ते कर्ज नाही फेडलं तर तुमचं व्याज पुढे पुन्हा वाढू शकतं. तर अशा प्रकारे बँकेचा व्याजदर असतो. जर तुम्हाला नसेल काढता येत तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही अशा प्रकारे बँकेचा व्याजदर तुम्ही काढू शकता. समजा जर तुम्हाला इथं 15%ने दिलं असेल, सध्या जास्त व्याजदर आहे. बघा ज्या गव्हर्नमेंटच्या बँका आहेत तिथे तुम्हाला थोडा व्याजदर कमी असतो, पण ज्या प्रायव्हेट बँका असतात तिथे तुम्हाला थोडा व्याजदर जास्त असतो. आता समजा जर तुम्ही 5 लाखाला जर तुम्ही 5 लाख रुपये 15%ने काढले तर काय करायचं बघा, सेम आपण तीच प्रोसेस करूया. 5 लाख रुपये लिहायचं, गुणिले हे 15 करा आणि भागिले 100 करायचं. 0 0 0 0 कट करा आणि 15ने या 5 ला काय करा, फक्त गुणायचं आहे. तर 15 5 येतं 75 आणि हे वरचे 3 0 म्हणजे 60,000 म्हणजे 75,000 रुपये. 75,000 तुमचं वार्षिक व्याजदर झाला. 75,000 रुपये तुम्हाला वर्षाला त्या बँकेला व्याज द्यावं लागतं. तर अशा प्रकारे हा व्याजदर असतो बँकांचा. तर तुम्ही अशा प्रकारे व्याजदर काढू शकता. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.